नमस्कार. तिसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिले की कसे दुर्योधन गुरुद्रोणांशी बोलत आहे आणि आता दुर्योधनाची मनातील भीती वाढतच होती. पांडवांचे सैन्य पाहून दुर्योधन बेचैन होत होता. आता दुर्योधन पांडवाच्या सेनेतील योद्ध्यांचे नाव घेत आहे. एक एक योद्ध्याचे नाव दुर्योधनाचा आत्मविश्वास डळमळीत करत होता. हे नाव घेण्यामागे खरे तर दुर्योधनाच्या मनातील भीती लपली होती, जी भीती सगळ्यांना वाटते जेव्हा आपण आपल्यापेक्षा बलवानांना ताकदवानांना पाहतो. दुर्योधन आता युद्धापूर्वीच त्याच्या मनातील भीतीने हरत आहे. चला पाहू दुर्योधन काय म्हणत आहे. अध्याय 1, श्लोक 4, 5 आणि 6. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवानः पुरुजित् कुन्ती भोजश्च शैवश्च नरपुङ्गव युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवानः सौभद्रो द्रौपदयाश्च सर्व एव महारथा. या तीनही श्लोकामध्ये दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना पांडवाच्या सैन्यातील महारथींची नावे सांगत आहे. हे सर्व महारथी अर्जुन आणि भीम यांच्या बरोबरीचे पराक्रमी आहेत. सात्यकी, विराट आणि महारथी द्रुपद यांसारखे वीर आहेत. त्यांच्यासोबत दृष्टकेतू, चेकितान, काशीचे वीर राजा पुरोजित, कुंतीभोज आणि शैव्य यांसारखे महान राजा सुद्धा आहेत. अजून त्यांच्या बाजूने वीर युधमन्यू, उत्तमौज, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5ही पुत्र हे सर्व योद्धे एकटेच सर्व सेनेशी लढतील एवढे पराक्रमी आहेत. बघा, दुर्योधन या वीरांचे फक्त नावे सांगत नाही, तर तो त्यामधील निर्माण झालेली भीती लपवत आहे. त्याच्या आवाजात एक असुरक्षितता आहे आणि एक चाल सुद्धा. दुर्योधनाच्या शब्दात हारण्याची भीती लपलेली आहे आणि एक मानसिक दबाव सुद्धा, ज्यामुळे दुर्योधन गुरुद्रोणांना अप्रत्यक्षपणे हे युद्ध खेळण्यासाठी प्रेरित करत आहे. दुर्योधन म्हणतो की पहा, समोर किती मोठे मोठे पराक्रमी वीर योद्धे आहेत. आता तुम्हाला पण तुमची सर्व शक्ती या युद्धासाठी लावावी लागेल. आज आपण जेव्हा एखाद्या आव्हान किंवा स्पर्धेला सामोरे जात असतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या ताकदीचा विचार करतो. जसे तो जास्त हुशार आहे, त्याच्या जास्त ओळखी आहेत, त्याच्याजवळ सगळे काही आहे, माझ्याजवळ काही नाही. हो ना? यातूनच काय समजले तर आपली शक्ती ओळखा. समोरच्याकडे लक्ष देणे बंद करा. जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा तुम्हाला समोरचा कोणीही शक्तिशाली वाटू लागतो. भीती तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण स्वतःला कमी समजतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पण युद्ध जिंकायचे असेल, मग ते आयुष्याचे असो किंवा करिअरचे, ते सर्वात आधी मनात जिंकावे लागते. कारण जर आपण मनात हरलो तर जगातील वीर सेना सुद्धा आपल्याला जिंकवू शकत नाही. जोपर्यंत आपण आपल्या मनाला हे सांगत नाही की मी हे करू शकतो, तोपर्यंत सगळे आव्हानं, लहान असो किंवा मोठे, ते एक महाभारतच बनतात. पुढील व्हिडिओमध्ये पाहू की दुर्योधन कसे स्वतःच्या सेनापतींची नावे घेऊन आपल्या सेनेला मानसिकरित्या तयार करतो. आशा करते आपल्याला या व्हिडिओ आवडत आहेत. तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवा. गीता समजून घेण्याच्या प्रयत्नात असेच तुम्ही माझ्या सोबत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी कृपा एडिट्स चॅनलला सबस्क्राईब करा.